पावसाळा म्हणलं की गरमागरम भजी झालीच पाहिजेत मैत्रिणींनो. आज आपण पावसाळा स्पेशल गरमागरम ब्रेड भजी किंवा ब्रेड पकोडे म्हणा बनवणार आहोत. तर खूप टेस्टी होतात, अगदी काही मिनिटात होतात. 2 ते 3 मिनिटात आपली गरमागरम ब्रेड पकोडे किंवा ब्रेड भजी तयार होतात. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघा, मी मस्तसे फ्रेश ताजे ब्रेड घेतलेले आहेत. एका ब्रेडचे 4 तुकडे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. जर हवं असेल तर तुम्ही साईडच्या कडा काढून घेऊ शकता. आता आपण लगेच बेसनचं पीठ मिक्स करून घेऊयात. पीठ 4 ते 5 चमचे घ्यायचे. थोडासा ओवा हातावरती चोळून घालायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, थोडंसं धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला आता हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ मिक्स करताना आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ मिक्स करायचं. अगदी जास्त पाणी झालं तर पीठ पातळ होईल. तर बघा, पीठ आता अशा पद्धतीने तयार आहे. आता आपण 10 ते 15 मिनटं हे झाकून ठेवूयात. थोडीशी कोथिंबीर वरून घालूयात. आता हे 10 ते 15 मिनिटानंतर पीठ तुम्ही बघू शकता. आता आपण भजी करायला घेणार आहोत. त्याच्या आधी किंचितसा सोडा घालून घ्यायचा, खायचा सोडा. आणि ब्रेड अशा पद्धतीने आता आपल्याला ह्याच्यामध्ये या पिठामध्ये भिजवून घ्यायचे आहेत. इकडे तेल चांगलं तापलेलं आहे. आता हे ब्रेड पकोडे याच्यामध्ये सोडून घेऊयात. तर बघा मैत्रिणींनो, अगदी काही मिनिटात ब्रेड पकोडे तयार आहेत. कलरही बघू शकता, खूप सुंदर आलेला आहे. आणि टेस्ट तर एकच नंबर झाली होती. अगदी खुसखुशीत अशी भजी झाली होती. तर या पावसाळ्यामध्ये तुम्हीही ब्रेड पकोडे किंवा ब्रेड भजी नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.